आमची मागणी आहे, नाहीतर मी इथेच उपोषणाला बसतो. एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्याचा काय कारवाई करतायत अध्यक्ष महोदय? तो होत नाही तर आम्ही बसून राहू, पण मला निलंबन, या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण तो पकडला गेला आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक वेळेस तातडीनं निलंबित करणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे. ज्या एक मिनिट मला बोलू द्या, उत्तर द्या. डिसिप्लिन नाही. हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाल बाका नहीं कर सकता, कोई बाल बाका नहीं कर सकता. एसपीच्या विरोधात जाऊन अध्यक्ष महाराज बोलू द्या ना, बोललेत ना आपण, बोलू द्या ना, गंभीर विषय आहे. हो मांडला आपण, मांडला ना. गंभीर नाही अध्यक्ष महोदय, थोडी तरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे. ज्येष्ठ सदस्य आम्ही सगळे बोलतायत. खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलो आहे डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 3, लक्षवेधी क्रमांक 3. नाही. महोदयांना माझी एवढीच विनंती आहे, ही चौकशी तुम्ही विभागीय करणार आहात तोपर्यंत ज्या ठिकाणी जो आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ तिथून हलवणार का, ऑफिसला जमा करणार का, ही कारवाई होईपर्यंत कसा राहू शकतो तिथे तो? त्यांना तात्काळ हलविण्यात येईल. आता तात्काळ हलविण्यात येईल. चला, ओके. चला, सुहास गांधी साहेब पुढे बोला. 32 दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती. 32 दिवस. रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाल बाका नहीं कर सकता, कोई बाल बाका नहीं कर सकता. रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे. हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चहल साहेबांनी आज मागितली. मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कनरगडता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात. तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा. त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे. मी स्वतः डीजीला भेटलो, डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघत नव्हती. 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो. अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे, मैं क्या कर सकती हूं. खरंच आहे. कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा. तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा. नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो. तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन. खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलो आहे डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. मंत्री महोदय, उत्तर द्या. ह्या विभागीय चौकशीचा अहवाल मागण्यात येईल आणि विभागीय चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जे या ठिकाणी मागणी करण्यात आली की एसीबीची चौकशी आणि निलंबन हे दोन्ही करण्यात येईल. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, अध्यक्ष महोदय, या चोर अधिकाऱ्यांनी डोनाळकर नावाचा माणूस आहे, त्याचा हायवा पकडला. हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला. 10 दिवस, ऐका, 10 दिवस हायवा पकडला. चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो हायवा उभा होता. 10 दिवस कारवाई केली नाही. पोलीस अधीक्षकांनी जाऊन म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला. त्यांनी लेखी स्वरूपात डोनाळकरनी दिला, मी 50,000 रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला, म्हणून 50,000 रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षकाकडे आहे. 50,000 रुपये दिल्याचा म्हणून. आणि त्यानंतर तो हायवा सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला. म्हणजे चिमूर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला 50,000 रुपये घेऊन, 10 दिवस उभं करून कारवाई केली नाही, FIR केला नाही, आणि नंतर त्याच्यावर तोच हायवा रेती भरलेला ब्रह्मपुरीमध्ये पकडला गेला बिना रॉयल्टीने आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. हा गंभीर नाही अध्यक्ष महोदय? थोडी तरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे. ज्येष्ठ सदस्य आम्ही सगळे बोलतायत. एवढी पकडल्या गेल्यावर त्यावरही यांनी तिथे सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केला. बाकीच्यावर
तिथल्या पोलीस स्टेशनवर प्रेशर टाकायचं. चला मंत्री आणि महोदय म्हणून आमची मागणी आहे, हा. नाहीतर मी इथेच उपोषणाला बसतो. एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवले तर काय कारवाई करतायत अध्यक्ष महोदय? जो होत नाही तर आम्ही बसून राहू, पण मला निलंबन, या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण तो पकडला गेला आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. चला मंत्री महोदय सभागृहातल्या सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता मी पुन्हा एकदा सांगतो की विभागीय चौकशी आपल्या इथे एक कार्यप्रणाली आहे काम करण्याचं. प्रत्येक वेळेस तातडीनं निलंबित करणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे. ज्या एक मिनिट मला बोलू द्या बोला, उत्तर द्या, उत्तर. आपल्या इथं एक कार्यप्रणाली देखील आहे. निश्चितपणे आपण ज्या मागण्या केल्या एसीबीची चौकशी देखील त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल आणि निलंबन देखील करण्यात येईल, पण त्याच्या आधी तातडीनं विभागीय चौकशीचा अहवाल शासन त्या ठिकाणी मागवेल आणि पुढील कारवाई करेल.